नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटर. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी पालक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षासोबतच या वर्षीचे आपले 2025चे MST CETचे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. दिनांक 30 डिसेंबरला नोटीस आलेली आहे. आज 31 डिसेंबर आहे. त्याची लास्ट डेट सध्या आलेली आहे. विदाऊट लेट फीस 15 फेब्रुवारी आणि विथ लेट फीस 22 फेब्रुवारीपर्यंत आपण हे ॲप्लिकेशन भरू शकतात. तर MST CETचा हा ॲप्लिकेशन फॉर्म नेमका कसा भरायचा याचा डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे विद्यार्थी घरून फॉर्म भरणार आहेत त्यांनी एक ना एक गोष्ट व्यवस्थित बघायची, जेणेकरून चूक होणार नाही. हा फॉर्म जर चुकला तर फॉर्म चुकल्यानंतर त्याचे परिणाम तुम्हाला एक्झाम नंतर कॉलेजला ॲडमिशन घेताना खूप वाईट प्रकारचे होतात. तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्यांनी स्वतःचा फॉर्म चुकू नये. जर कोणी घरून फॉर्म भरत असेल त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. जर कोणी कॅफेला जाऊन भरणार असेल त्यांनी ही व्हिडिओ बघून कॅफेला जायचे, जेणेकरून तुमच्याकडून किंवा कॅफेवाल्याकडून कुठली चूक होणार नाही. फॉर्ममध्ये कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टीवर लक्ष द्यायचे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण चला वेळ न घालवता चालू करूया. एक सेकंड. चल, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, महासीईटीच्या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे. महासीईटीचं पोर्टल तुम्हाला इथे दिसेल. ओके, इथे अजून ऑफिशियल नोटीस आलेली नाही आहे, पण फॉर्म सुरू झालेला आहे. नोटीस अजून आलेली नाही आहे, पण फॉर्म सुरू झालेला आहे. आपल्याला सगळ्या याच्या फॉर्ममध्ये 2 टप्पे आहेत. पहिला आहे प्रोफाईल क्रिएशन. प्रोफाईल कशी क्रिएट करायची हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहणार आहोत. याआधी काय झालं होतं, प्रोफाईल क्रिएटचं लिंक आधीच चालू झाली होती, पण आपली सीईटीची लिंक ऍक्टिव्हेट झाली नव्हती. तेव्हा आपण प्रोफाईल कशी क्रिएट करतो हे बघा. तर इथे बघा तुम्हाला महासीईटीच्या वेबसाईटवर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक 2025-26 दिलेलं आहे. त्याला तुम्ही क्लिक करायचं. त्याला तुम्ही क्लिक केलं की कॉमन रजिस्ट्रेशन पोर्टल तुम्हाला दिसेल. ओके, इथे 2 तुम्हाला दिसत आहेत, एक साइन इन आणि एक रजिस्टर. तर बघा आपण आता सगळे नव्याने फॉर्म भरतोय. ओके, पहिल्यांदा आपण फॉर्म भरतो. तर आपण काय करणार, न चुकता आपण इथे रजिस्टरला क्लिक करणार. ओके, रजिस्टरला आपण क्लिक करूया. चल, आता इथे बघा एकदम सोपं दिलेलं आहे त्यांनी. जसं दिलं आपण तसंच फॉलो करायचे. त्याच्यामध्ये मिस्टेक्स द्यायच्या नाही आहेत. एकदम सिम्पल. नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम, म्हणजे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव, हे 2च गोष्टी इथे आपण टाकायच्या आहेत. ओके, इथे समजा आता मी माझ्या नावाने फॉर्म भरतोय, तर मी इथे सध्या माझं नाव लिहितो. माझं फर्स्ट नेम बघा, माझं फर्स्ट नेम आहे योगेश, आणि माझ्या वडिलांचं नाव आहे वसंतराव. ठीक आहे. लास्ट नेम ॲज पर SSC मार्कशीट. इथे बघा ॲज पर SSC किंवा HSC मार्कशीट दिलेलं आहे. तर तुमच्या 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर तुम्ही हे नाव लिहायचंय. आता जर 10वीच्या मार्कशीटवर नाव चुकलेलं असेल तर काय करायचंय, जे बरोबर नाव असेल, तुमचं 10वीच्या मार्कशीटवर नाव चुकले पण 12वीमध्ये तुम्ही दुरुस्त केलेलं आहे, तर जे काय मोस्ट ॲक्युरेट तुमचं नाव आहे ते लिहायचं. मनाने काही लिहायचं नाही. जसं सांगितलं तसंच फॉलो करायचं. आता इथे माझं आडनाव जसं आहे तसं मी लिहितो. ओके, त्यानंतर ईमेल आयडी. आता ईमेल आयडी तुमच्याकडे स्वतःचा ईमेल आयडी किंवा तुमच्या पालकांचा ईमेल आयडी, फक्त तो ऍक्टिव्ह ईमेल आयडी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथे आपण एक आपल्या याचा टाकूया. ओके, आता पासवर्ड बघा. पासवर्ड सेट करताना स्पेस ऍड झाला इथे. पासवर्ड सेट करताना बघा इथे तुम्ही व्यवस्थित तुमचा पासवर्ड टाईप करायचा आहे. आयडीला पण काय सजेशन देतो विद्यार्थ्यांना, तुमचं नाव @ आणि पुढे काही ते तुमचा फेवरेट डिजिट असं तुम्ही टाका. इथे मी तुम्हाला नाही दिसेल असं माझ्या आवडतीचा पासवर्ड इथे टाकतोय. इथे गुगल एक पासवर्ड सजेस्ट करतोय, पण इथे आपण म्हणायचं गुगलचा पासवर्ड तुम्ही नाही ठेवायचा. इथे चूज युअर ओन लिहायचं आणि स्वतःचा पासवर्ड तुम्ही इथे टाकायचा. गुगल तुम्हाला इथे डिफॉल्ट पासवर्ड दाखवतं, तो पासवर्ड यूज करायचा नाही. आपण स्वतः आपला पासवर्ड टाईप करायचा. 2 वेळेस तुम्हाला इथे टाईप करावं लागेल. सॉरी. ओके, तर मी इथे पासवर्ड टाकलेला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकताना काळजी घ्या. हे बघा इथे ना वेगळ्या प्रकारची डेट ऑफ बर्थ विचारली. जनरली आपलं काय असतं DD
MMYY असते. इथे डेट ऑफ बर्थ टाकताना काय सांगितलेलं त्यांनी, चुकून मंथ आधी दिलेला आहे. तर टाईप काहीच करायचं नाही, सरळ तुम्ही इथे कॅलेंडरला क्लिक करायचं आणि प्रॉपरली तुमची डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे. ते समजा माझी डेट ऑफ बर्थ आहे 1992ची, तर मी माझी डेट ऑफ बर्थ चूज करतोय. ते कॅलेंडरमध्ये जाऊन चूज केलेली अतिउत्तम, त्याच्यामध्ये चूक व्हायची शक्यता नसते. तर बघा इथे ज्यांच्या डेट ऑफ बर्थ 10च्या आधीचे आहेत, म्हणजे 10 महिना पण 10व्याच्या आधीचा आहे आणि तारीख पण 10व्याच्या आधीची आहे, त्या विद्यार्थ्यांच्या चुका होऊ शकतात. इथे बघा माझी डेट ऑफ बर्थ सांगताना आपण सांगतो 18 सप्टेंबर वगैरे वगैरे, पण इथे म्हणजे 18/9 अशी मी डेट ऑफ बर्थ सांगतो जनरली, पण इथे 9/18 इथे जे विचारलेलं आहे, इथे मंथ आधी विचारलेलं आहे. तर डेट ऑफ बर्थ मध्ये चूक करायची नाही. बरेच मुलं इथे चूक करतात. ओके, तेव्हा इथे चूक करायची नाहीये. पहिली बेसिक स्टेप आहे, एकदम सोपं आहे. बघा काहीच नाही, 5 फील्ड विचारल्यात तुम्हाला. तुमचं नाव विचारलंय, त्यातून तुमचं नाव, मिडल नाव, आडनाव, ईमेल आयडी, पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. डेट ऑफ बर्थला तुम्हाला डेट ऑफ बर्थ सांगायची आहे, ती पण मंथ इथे जसं सांगितलं तसं करायचं. इथे त्यांनी मंथ आधी विचारलं तर मंथ आधी मेन्शन करायचा किंवा कॅलेंडरनी इथे सरळ रजिस्टर करायचं. रजिस्टर तुम्ही केलं की बघा, सध्या मी ते माझा पासवर्ड सेव्ह करतोय. रजिस्ट्रेशन केलं की काय होतं, तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक येते. ओके, ती ईमेल आयडीवरची लिंक तुम्हाला ओपन करायची आहे आणि तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती लिंक कशी येते ते पण आपण पाहू शकतो. जर आपलं दुसरं अकाउंट ओपन झालं तर आपण तेही चेक करूया. नाही सध्या. ओके, मी मोबाईलवरून लिंक ओपन करतो. तुम्हाला मोबाईलवरती त्याची लिंक येते. व्हेरीफाय ईमेल नावाचे एक लिंक येते, त्याच्यामध्ये फक्त व्हेरीफाय ईमेलला तुम्हाला क्लिक करायचं असतं आणि त्या ईमेलला क्लिक केला तर तुम्हाला कॅमेरात क्लिअर दिसणार नाही. मला ईमेल आलेला आहे, जर मला जवळनं तुम्हाला दाखवता आला तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इथे स्टेबलायझेशन थोडे प्रॉब्लेम येतील. या प्रकारचा ईमेल तुम्हाला येतो आणि इथे व्हेरीफाय ईमेल तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, पण व्हेरीफाय ईमेलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक मेसेज येतो, थोडंसं ब्लर दिसतंय मलाही कळतंय. ओके, कन्फर्म टू व्हेरीफाय युअर ईमेल आयडी, क्लिक हेअर टू प्रोसीड. येस, युअर ईमेल आयडी हॅज बीन व्हेरीफाईड नावाचा मेसेज आला. तुम्हाला ब्लर दिसणार आहे इथे मोबाईलवरती, पण इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल. ओके, आता मी ईमेल आयडी व्हेरीफाय केलेला आहे. ओके, आता लॉग इन आपल्याला करायचं. ओके, इथे बघा काय झालं, मी माझा पासवर्ड सेव्ह केला होता, त्यामुळे इथे माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड आलेला आहे. ओके, आता काय करायचंय बघा, आपण आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएट केलेला. आता पुढची स्टेप आहे आपली प्रोफाईल क्रिएशनची. ओके, हे बघा, लॉग इन केल्या तुम्हाला तुमचं प्रोफाईलची त्यांनी माहिती विचारली, तर ही माहिती न चुकता व्यवस्थित लिहायची आहे. परत आता इथे त्यांनी काय विचारले, त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर विचारला. तर जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही इथे टाकायचा. ह्याच्यावरती OTP येतो. ओके, हा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. आता फर्स्ट नेम, आता इथे बघा आपण पहिल्यांदा टाकलं होतं तरी पण त्यांनी इथे विचारलंय, तर आपण परत लिहायचं. आईचं नाव, फर्स्ट नेम. आता बघा फर्स्ट नेम म्हणजे फक्त सिंग्युलर नाव लिहायचं, आडनाव लिहायचं नाही मनानी. आता इथं त्यांनी मार्कशीटवर टाका सांगितलंय का, नाही, त्यांनी फक्त विचारलेलं तसं टाकायचं. ओके, आईचं नाव त्यांनी सांगितलं तर मी माझ्या आईचं नाव टाकतोय. मोस्टली ह्या फील्ड सगळ्या कॅपिटलमध्ये आपण घ्यायला हरकत नाही. नंतर जेंडर त्यांनी विचारले. जेंडर आता ज्यांचं मेल असेल त्यांची मेल, ज्यांचं फिमेल असेल त्यांचं फिमेल, ज्यांनी ऑदर असेल त्यांनी ऑदर निवडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा रिलिजन, तुमचा धर्म काय आहे हे तुम्हाला विचारायचं आहे. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीला बिलॉंग करत असाल तर तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन निवडू शकतात. आय थिंक रिलिजन, राईट. इथे सगळ्यात पहिल्यांदा हिंदू येतं. ऍक्च्युली स्क्रीनचं रेझोल्युशन मध्ये थोडासा इश्यू आहे. ओके, मी रिजन निवडतो. आता रुरल असेल तर रुरल, अर्बन असेल तर अर्बन. तुम्ही खेडेगावात असाल तर ग्रामीण निवडायचे रुरल, तुम्ही शहरी भागात असेल तर अर्बन निवडायचे. सध्या मी लातूरमध्ये राहतो, सध्या मी इथे अर्बन निवडते. बघा, हा रिलिजनमध्ये आलं हिंदू. ओके, अर्बन. मातृभाषा तुम्हाला तुमची निवडायची, जी काही तुमची मातृभाषा असेल ती तुम्हाला निवडायची. माझी मराठी, तुम्ही मराठी निवडतोय. नॅशनॅलिटी इंडियन डिफॉल्ट आलेली आहे इथे. ॲन्युअल फॅमिली जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्ही बदलू शकता. जर तुम्हाला नॅशनॅलिटी बदलायची असेल, जर कोणी इंडियन नॅशनलच्या पलीकडे असेल ते बदलू शकतात, पण डिफॉल्ट इंडियन आलेलं आहे. इन्कम, आता इथे बघा इन्कम, तर आता तुम्ही कोणीच इन्कम काढलेलं नाहीये. सपोज आता तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं नाहीये. एक्झाम फॉर्म भरतानाची माहिती एवढी जास्त सिग्निफिकंट नसते, त्यामुळे जर तुमच्याकडे आता सर्टिफिकेट नसेल पण तुम्ही काढणार आहेत नंतर, तर मोस्टली तुम्ही काही पण 8 लाखाच्या खालचा आकडा निवडू शकता. तुमच्याकडे इन्कम माहिती असेल तर ॲक्युरेट निवडा, पण जर माहिती नसेल
तर 8 लाखाच्या खालचाच तुम्ही आकडा निवडा, कुठलाही निवडला तरी चालतो. आपल्या घरी आपल्या आई पप्पांना फोन करून विचारायचं आणि आपलं इन्कम इथं स्लॅब निवडायचा. इथे समजा आता माझे वडील शेतकरी आहेत, तर मी सध्या इथे फॅमिली इन्कम, अॅन्युअल फॅमिली इन्कम आहे, तर मी इथे सध्या 50,000 ते 1 लाख निवडतोय. जे शेतकरी असेल त्यांनी तसं निवडू शकतात. मॅरिटल स्टेटस, जे काय तुमचं मॅरिटल स्टेटस आहे ते तुम्ही लिहायचंय. आता मी मॅरिड आहे, तरी पण मी इथे विद्यार्थी फॉर्म कसा भरणार आहे ते दाखवायचं म्हणून मी इथे अनमॅरिड निवडतोय. ठीक आहे. जर तुम्ही मॅरिड निवडलं तर तुम्हाला तुमच्या स्पाऊसचं नाव विचारलं जातं, तेव्हा जे विद्यार्थी आहेत सगळे त्यांनी अनमॅरिड लिहायचे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे. आता मी ॲड्रेसमध्ये फार जास्त खोलात जात नाहीये. ॲड्रेसमध्ये मी गावाचं नाव, पत्ता, घरचा पत्ता वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट निवडायचं आहे. इथे आपण स्टेट निवडूया महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा निवडायचा आपल्याला. जिल्हा आपला असं आहे, आता माझा लातूर आहे. तालुका माझा परत लातूर आहे. गाव पण माझं परत लातूर आहे. ओके. फोन, आता इथे पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. जो काय तुमचा पिनकोड असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. ओके. STD कोड माहिती असेल तर मोबाईल नंबर, तर फोन आणि मोबाईल नंबर बघा इथे तुम्हाला मोबाईल नंबर तुम्ही परत तुमचा जो इथे टाकला होता तो तुम्ही टाकू शकतात. इथे परत मी माझा नंबर टाकतो. ॲड्रेसमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती द्यायची. आणि बघा आता परमनंट ॲड्रेसेस तुम्ही आधार कार्डवरचा लिहायचा. इथे परत परत 2 पत्ते वेगवेगळे द्यायची गरज नाही. परंतु जे विद्यार्थी कोट्यामध्ये वगैरे राहतात, जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात, ते सीटी देतात, त्यांनी त्यांचा प्रेझेंट ॲड्रेस कोट्याचा द्यायचा आणि परमनंट ॲड्रेस त्यांनी इथला महाराष्ट्रामधला द्यायचा. आता आपले दोन्ही ॲड्रेस मोस्टली सेम असणार आहेत म्हणून मी ते टिक करतोय. दोन्ही ॲड्रेसेस सेम आहेत. ओके. त्यानंतर काही बेसिक थोडीशी ऑदर माहिती त्यांनी विचारलेली प्रोफाईलसाठी. आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये अधिवास करतात का, तर इथे डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र येस म्हणायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही मायनॉरिटी आहेत का, असेल तर येस निवडायचे, नसेल तर नो. येस निवडले की तुम्हाला कुठली मायनॉरिटी, 2 प्रकारच्या मायनॉरिटी ते असतात. एक असते लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषिक मायनॉरिटी, एक असते रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आणि धार्मिक अल्पसंख्याक. तर इथे तुमचं जर असेल भाषिक तर तुम्ही भाषिक निवडायचे, किंवा रिलिजियस असेल तर रिलिजियस निवडायचे, काही नसेल तर तुम्हाला इथे नो निवडायचे. ओके. आता आपलं नाहीये, मोस्टली मुलांचं जास्त नसतं, पण ज्यांचं मायनॉरिटी असेल, त्यांच्या TCवर त्यांची मायनॉरिटी किंवा त्यांना माहिती आहे आपण मायनॉरिटीमध्ये येतो, मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक, तर तुम्ही ते निवडू शकतात. ओके. त्यानंतर 12वी तुमचं 10वीचं पासिंग इयर. आता बघा जे विद्यार्थी फ्रेश देतात त्यांचे नक्कीच 2023ला ते 10वी झालेले आहेत, 25 मध्ये ते 12वी पास करणार आहेत. ओके. त्यानंतर 10वीचं पर्सेंटेज, तुम्हाला 10वीला किती टक्के पडले होते, मला जे पडले होते ते मी इथे मेन्शन करतो. तुमचे ॲक्युरेट पर्सेंटेज अप टू 2 डेसिमल तुम्ही ते लिहायचे, फार जास्त लिहित बसायचं नाही. ओके. म्हणजे तुमचे जे काय असतील 90 पॉईंट समथिंग जे काय असतील ते तुम्ही लिहायचे. ओके. त्यानंतर तुमचा 10वीचा बोर्ड जो काय असेल तो, इथे चूक करायची नाही आहे. बरेच विद्यार्थी CBSE असतात पण चुकून स्टेट बोर्ड निवडतात, स्टेट बोर्ड असतात पण चुकून CBSE निवडतात. तर इथे सावकाश तुम्ही तुमच्या बोर्डचं नाव बघायचे. CBSE असेल तर CBSE निवडायचे, ICSE असेल तर हे निवडायचे, बाकी असेल तर खाली बरेच बोर्ड दिलेले आहेत. आणि काही ऑर्डर असेल तर तिथे ऑर्डर ऑप्शन पण असतो सगळ्यात शेवटी. एनी ऑर्डर बोर्ड असतो जर तुमचा बोर्ड सापडत नसेल तर. पण सध्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड मेजॉरिटी मुलांचा आहे किंवा CBSE असणार आहे ते निवडायचे. तुमचं स्कूलचं स्टेट, तुमच्या 10वीचं स्कूल कुठल्या स्टेटमध्ये होतं ते तुम्हाला निवडायचं. ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी इथे महाराष्ट्र निवडायचं, ज्यांचं बाहेर होतं त्यांनी बाहेरचं निवडायचं. त्यानंतर आर यू अपेअरिंग ऑर अपेअर्ड फॉर 12th क्लास डिप्लोमा एक्झाम इन 2025, तुम्ही 2025 मध्ये तुमची 12वीची एक्झाम देणार आहेत का, HSC एक्झामिनेशन तुम्ही 12वीची देणार आहेत का. येस, इथे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे येस, कारण मोस्टली सगळे मुलं आता यावर्षी देणार आहेत. जर तुम्ही ऑलरेडी दिलेली असेल तर इथे नो करायचे. त्यानंतर तुम्हाला 12वीची तुमची जुनी माहिती सगळी द्यावी लागते. जर तुम्ही येथे नो निवडलं, तुम्हाला 12वीची म्हणजे समजा कोणी रिपीट करते CET साठी, म्हणजे त्यांची 12वी मागच्या वर्षी झालेली 24 मध्ये झालेली किंवा त्याच्या आधी झालेली असेल, तर तुम्ही इथे नो करून तुमची 12वीची सगळी माहिती तुम्ही द्यायची आहे. जर तुम्ही अपेअरिंग असाल तर फ्रेशमध्ये इथे येस करायचं. येस केलं की ही बाकीची माहिती विचारली जाणार नाहीये. आणि ही झाली आपली प्रोफाईल क्रिएशन. बघा प्रोफाईल क्रिएशन एकदम सोपा पार्ट आहे. हे सगळं सेव्ह करायचे. ओके. डिसेबिलिटी, त्यांनी डिसेबिलिटीचा क्वेश्चन आपला ॲड्रेस करायचा राहिला. डिसेबिलिटी जर तुमची असेल तर येस करायचंय, असेल तर टाईप ऑफ डिसेबिलिटी ते विचारतात, जी काय असेल ते तुम्ही निवडायची आहे. जर नसेल तर नो करायचे. ओके. डिसेबिलिटीमध्ये काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. आय थिंक बघा प्रोफाईल क्रिएशन झालेलं आहे. एकदम सोपी पद्धत होती. 5 मिनिटामध्ये आपलं प्रोफाईल क्रिएशन आता झालेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया आपण आता. प्रोफाईल क्रिएशन झालं. आता इथे बघा हा सगळं आपला डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला आताच ही माहिती बदलायची असेल तर तुम्ही इथे एडिट करून ती माहिती बदलू शकता, की तुम्ही भरलेल्या माहितीपैकी जर माहिती बदलायची असेल तुम्ही इथे बदलू शकतात.
पण एकदा जो फॉर्म सबमिट झाला त्यानंतर तुम्हाला ती माहिती बदलता येत नाही. तर आपण इथे जाऊया सीईटी रजिस्ट्रेशन. आता इथे बघा, इतक्या दिवस ही लिंक ऍक्टिव्हेट नव्हती, पण आता ही लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे. MST CET 2025. ओके, PCB आणि PCM दोघांसाठी ही आहे. इथे आपण क्लिक करूया आणि आता नवीन पेज आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. येस, प्री रिक्विजिट फॉर MST CET 2025. त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघा. त्यांनी फीस बद्दल वगैरे सगळी माहिती सांगितलेली आहे की 800 रुपये फीस आहे. ओपनच्या मुलांना 1000 रुपये फीस आहे. ओके, दिव्यांग मुलांना त्याच्या 40% पेक्षा जास्त सवलत लागणार, जास्त टक्क्याचं प्रमाणपत्र असावं लागणार. आपला ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड, OTP कोणाला देऊ नका, अशी सगळी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. ओके, ही माहिती सगळी तुम्ही वाचायची आहे. इथे आय ऍग्री टू ऑल टर्म्स करायचंय. कॅन्डिडेट कॅन यूज ओनली वन मोबाईल अँड ईमेल ID फॉर वन ऍप्लिकेशन फॉर्म. तुम्ही एका ईमेल ID आणि एका मोबाईल नंबरवरून एक ऍप्लिकेशन सबमिट करू शकतात. ओके, आता इथे ऍक्सेप्ट आणि प्रोसीड करायचे. आता बघा, आपण आधी काय केलं, प्रोफाईल क्रिएट केलं. आता आपण ऍक्च्युअली MST CETचा फॉर्म भरायला चालू करतोय. ही विंडो आधी चालू झालेली नव्हती, आता ही चालू झालेली आहे. ओके, बघा इथे काय झालेलं आहे, आपण भरलेली बेसिक माहिती ऑलरेडी आलेली आहे, ती आता एडिट होत नाहीये. इथे ती एडिट होत नाही कारण तुम्ही प्रोफाईलमध्ये ती माहिती टाकली. तुम्हाला जर आता ही माहिती एडिट करायची असेल तर मागे जाऊन प्रोफाईलमध्ये जाऊन ती माहिती बदलावी लागते, मग ती इथे बदलून येते. इथे त्यांना जसं पाहिजे तसं आपण सगळी मेजॉरिटी माहिती आपण दिलेली आहे. बेसिक माहिती सगळी आपली आलेली आहे. इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथे कॅप्चा टाकायचा आहे जो त्यांनी मेन्शन केलेला आहे तो. आणि सेव्ह आणि प्रोसीडला जायचंय. त्यानंतर बघा, तुम्ही जो फॉर्म भरताना पहिला मोबाईल नंबर टाकला होता, तर मोबाईल नंबर तुम्हाला OTP येईल. इथे मला OTP आलेला आहे, तो OTP मी इथे टाकतोय. आणि OTP टाकल्यानंतर आपल्याकडे आपला एक ऍप्लिकेशन नंबर आपल्याकडे जनरेट झालेला तुम्हाला दिसेल. ओके, OTPला मी व्हेरीफाय केलं. येस, OTP व्हेरीफाय झालेला आहे आणि ऍप्लिकेशन फॉर्म, आता माझा ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ऍप्लिकेशन नंबरचा सगळ्यांनी फोटो काढून घ्यायचा आपल्या. त्याची प्रिंट देखील तुम्ही काढून ठेवली तरी चालते. मी माझ्या ऍप्लिकेशन नंबरचा फोटो काढून ठेवतोय आणि बघू शकतो की आतापर्यंत 1960 सध्या तरी तो नंबर आलेला आहे. 1960 जणांनी फॉर्म भरलेला दिसतोय असं मला वाटतंय. ओके, हे मी कॉपी करून घेतोय. तुम्ही पण हे कॉपी करायचं आणि प्रोसीड करायचं. काही नाही, आपला ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे, त्या स्क्रीनचा फोटो घ्यायचा, त्या पेजची प्रिंट घ्यायची आणि आपला ऍप्लिकेशन नंबर लक्षात ठेवायचा. आता आपण करूया प्रोसीड. ओके, बघा प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे 9 स्टेप्स दिलेल्या आहेत. एकदम सोप्या स्टेप्स आहेत. 9 स्टेप वाटतात पण अगदी फक्त काही क्लिक करायचं आहे त्या स्टेप्समध्ये, फार जास्त माहिती द्यायची नाहीये. पहिली स्टेप आपली झालेली आहे, रजिस्ट्रेशन अँड पर्सनल डिटेल्स. आपण प्रोफाईलमध्ये जी माहिती दिली होती ती सगळी माहिती आली, फक्त OTP आपण टाकला आणि पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता पुढचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. इथे आपण बघूया डोमासाईल आणि कॅटेगरी डिटेल्स. आपण दुसरी स्टेप कंप्लीट करूया. बघा, आर यू डोमासाईल ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? येस. आदिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहतात का? येस. तुमची कॅटेगरी निवडा. आता जी काय तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे निवडायची आहे. ओके, आता बघा माझी कॅटेगरी आहे NTD, तर मी NTD निवडतोय. मराठा विद्यार्थ्यांनी काय इथे ACBCचा उल्लेख आलेला आहे, तर मराठा वेगळा आलेला आहे. SBC आणि ACBC मध्ये कन्फ्युजन होईल म्हणून मराठाचा वेगळा उल्लेख आलेला आहे. इथे NTD निवडलं ते आता ते तुम्हाला विचारतात तुम्हाला कॅटेगरीमध्ये तुमच्या कॅटेगरीचं नाव काय. माझ्या जे काही कॅटेगरीचं नाव असेल ते मी इथे निवडतोय. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर अवेलेबल म्हणायचंय, नसेल तर अप्लाय केलं असेल तर अप्लाय बट नॉट फिट म्हणायचं, आणि नाही अप्लाय केलं तर नॉट अप्लाय म्हणायचं. पण दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडा. आता इथे काय असतं, हा एक्झाम फॉर्म आहे, हा याची माहिती एवढी क्रॉस केली जात नाही. तेव्हा आता माझ्याकडे सगळं आहे तर मी अवेलेबल निवडतो. पण मी तुम्हाला दाखवतो अप्लाय बट नॉट फिट म्हणलं ना, तुम्हाला ते अप्लाय केलेली सगळी माहिती द्यावी लागते. तेव्हा तुम्ही अवेलेबल आहे जरी म्हणलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. अवेलेबल असेल तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो. तर इथे मला एक रँडम नंबर मी टाकून देतोय. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, असेल तर अवेलेबल म्हणायचे, नसेल तर अप्लाय बट नॉट रिसीव्ड म्हणायचे, पावती डिटेल्स टाकायचे. तर आता बघा, हा फॉर्म भरायला 1.5 महिन्याचा वेळ आपल्याला दिलेला आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत वेळ आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तुम्ही इश्यू करून घेऊ शकतात. पण लक्षात घ्या, कास्ट आणि व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट लाईफ टाइम साठी व्हॅलिड असतात. तुम्ही आता इश्यू करून घेतले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त इन्कमचे सर्टिफिकेट वगैरे 31 मार्चला एक्सपायर होतात. त्यामुळं तुम्ही आता डॉक्युमेंट्स काढायला हरकत नाहीये. त्यानंतर तुमच्याकडे नॉन फेमिलियर आहे का, असेल तर येस म्हणायचंय, अवेलेबल म्हणलं. त्यानंतर तुम्ही डिसेबिलिटीमध्ये आहात का, आपण तिथेच नो निवडलं होतं, तेव्हा आता हे चेंज नाही करतायत. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीला आहात का, हा प्रश्न आपण प्रोफाईलमध्येच निवडला होता, त्यामुळे तोही आपल्याला चेंज नाही करतायत. तुम्ही अनाथ आहात का, जर अनाथ असेल तर येस निवडायचंय, नसेल तर नो निवडायचे. ओके, जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला प्रोफार्मा U मध्ये
यू टाईपचं सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं. प्रोफॉर्मा यूचं सर्टिफिकेट काय असतं इथे तो क्लिक केलं की येतं, पण आपल्याला सध्या तरी आणत नाही येतं, आपण नो निवडतोय. आता बघा पहिली स्टेप आपण केली, दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरं 10वीची माहिती. मोस्टली आपण सगळी माहिती दिलेली आहे, ती बदलता येत नाही आपल्याला. त्यानंतर 12वीची माहिती फक्त सेव्ह आणि प्रोसेस. दुसऱ्या स्टेपमध्ये फक्त क्लिक करायचं, कारण प्रोफाईलमध्ये आपण ही माहिती सगळी दिलेली आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमच्या एक्झामचा ग्रुप निवडायचा आहे. तर हा ग्रुप निवडताना खूप काळजी घ्यायची आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, आधी PCB निवडतात, नंतर PCM निवडायचं म्हणतात. तर बघा, जर तुम्हाला दोन्ही एक्झाम द्यायचे असतील तर तुम्ही बोथ निवडा, फक्त एक्झामची फीस डबल होते. ज्या विद्यार्थ्यांनी प्युअरली मॅथ असेल त्यांनी PCM निवडायचे, ज्यांचं प्युअरली बायोलॉजी आहे त्यांनी दोन्ही निवडायचे. ज्यांचं थोडंफार कन्फ्युजन आहे तर आम्ही सर्व सांगेल दोन्ही निवडा, थोडे पैसे जाऊ द्या, दोन्ही एक्झाम द्या. एक्झाम दिल्यानंतर बरेच अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतात. आपण आयडियली सजेस्ट करतो की हां, तुमचं ॲब्सोल्यूट मॅथ असेल तर PCM निवडा, नाही तर PCB निवडा. कन्फ्युजन असेल तर दोन्ही निवडा. इथं माझं मॅथच असल्यामुळे मॅथ निवडतोय. त्यानंतर मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इंग्लिश निवडायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही निवडू शकतात, पण इंग्लिश निवडायला हरकत नाही, कारण ऑनलाईन पेपर आहे आपला हा. त्यानंतर तुम्हाला 4 सेंटर इथे सांगायचे, 4 सेंटर कुठले कुठले पाहिजेत ते. सध्या आता मी लातूरचा असल्यामुळे मी इथे लातूर टाकतोय. दुसरं सेंटर मी टाकतोय बीड, तिसरं सेंटर टाकतोय जे येईल मला ते काय अहिल्यानगर. आता म्हणजे अहमदनगरचं आता अहिल्यानगर झालेलं दिसतंय, उस्मानाबादचं पण धाराशिव दिसतंय, आणि इथे समजा मी नांदेड एक टाकतो. चला, 4 सेंटर निवडायला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. 4 सेंटर तुम्हाला निवडायचे, प्रोसीड करायचे. अगदी सोप्या स्टेप्स आहेत, काही टाईप करायचं नाही, फक्त काही क्लिक्सवर तुमचं काम होणार आहे. ओके, सेव्ह करूया. 1 2 3 4 स्टेप कंप्लीट झाले. आता बघा, फक्त फोटो आणि साईन तुम्हाला अपलोड करायची. इथे खूप सोपं आहे. इथे मी आता फोटो चूज करतोय. त्यांनी फोटोचं काय फॉर्मॅट सांगितलं आहे, फोटोग्राफ अपलोड बी 2x2 इंच. फोटोग्राफ शुड बी मिनिमम 100 KB, मिनिमम मॅक्झिमम 100 KB. फोटोग्राफ शुड बी इन मिनिमम 100 KB टू मॅक्झिमम 500 KB. फुल फेस, सेंटर हेड, नो शॅडोज. हाय रिझोल्युशन इमेज टाका, त्यांनी असं सांगितलेलं आहे. डूज अँड डोंट्स, डोळे उघडे पाहिजेत वगैरे. त्यांनी फोटोचे इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले आहेत. लाईट बॅकग्राऊंड तुमचं पाहिजे. ओके, इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायचे. ओके, चला इथे आपण फोटोला निवडूया. येस आय ॲग्री म्हणायचं आहे, आणि इथनं तुम्हाला ड्राईव्हमधून फोटो निवडायचा आहे. सध्या आता मला फोटो इथे आहे का नाही माहिती नाही आहे, तर मी एक रँडम विद्यार्थ्याचा आपण हे करूया. मागच्या वर्षीचं आपण थोडं CETचे बघूया, करता येतं का. ओके, JEEचे आपल्याकडे आहेत डॉक्युमेंट्स, फोटो आणि साईन. आय थिंक आपण ओके, इथे मला फोटो दिसतोय. फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटोला हवं तर तुम्ही इथे क्रॉप करू शकतात, पण सगळं ओके असेल तर अपलोड करून टाकायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे साईन निवडायची आहे. सेम साईनला मी ओपन करतोय. आता इथे माझा जो एक विद्यार्थी आहे जुना, तर त्याचीच मी साईन अपलोड करून तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे असणार आहे ते. ओके, चला अपलोड केली. फोटो आणि साईन एकदम सोपं आहे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडचा एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी निवडायचा आहे. तुमच्याकडे काय आहे, तर तुम्हाला सगळ्यांकडे, आपल्याकडे खूप सोपं आहे, आपल्याकडे आधार कार्ड असणार आहे. आधार कार्ड सगळ्यांनी निवडायचे. ओके, आणि इथे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं. आता इथे हा विद्यार्थ्याचा आधार कार्ड आहे का नाही मला लक्षात नाही फोल्डरमध्ये. आय थिंक असायला हरकत नाही, मला काही प्रॉपर डॉक्युमेंट दिसत नाही. मी एक नॉर्मल कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला फक्त हा फॉर्म कसा कंप्लीट करायचा ते दाखवतोय. ओके, सपोज की तुम्ही तुमचं आधार कार्ड इथे अपलोड केलेला डॉक्युमेंट इथे तुम्ही व्ह्यू करू शकतात. इथे तुम्ही तो व्ह्यू करू शकतात. आता ते एक CETचा रिझल्ट होता आपल्या विद्यार्थ्याचा, आपण आधार कार्ड म्हणून अपलोड केलाय. ठीक आहे, इथे तुम्ही प्रॉपरली तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. सध्या मी फक्त फॉर्मचा सॅम्पल दाखवण्यासाठी तुम्हाला तो डॉक्युमेंट दाखवला. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचे, आणि ते बघा. आता हे तुमचं प्रिव्ह्यू आणि व्हॅलिडिटी ॲप्लिकेशन, हे महत्त्वाचं पेज आहे. इथे काय करायचं, इथे तुम्ही तुमची पूर्ण भरलेली माहिती तुम्हाला येते, ती सगळी माहिती व्यवस्थित वाचून बघायची. त्यामध्ये काय येतं, तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर, तुमचा पत्ता, परमनंट ॲड्रेस, डोमसाईल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, सगळी माहिती आपण जी भरली आतापर्यंत ती सगळी माहिती येते. 12वी आपण अपेअर करतोय तर इथे यस येते.
बाकी सेंटरची माहिती, तुमचा फोटो आणि साईन येतं आणि तुम्ही आधार कार्ड अपलोड केलेलं येतं. जर सगळं व्यवस्थित असेल तर शेवटी टिक करायचं खाली आणि प्रोसीड फॉर पेमेंट म्हणायचे. आयुष्य प्रोसीड फॉर पेमेंट, येस म्हणायचे. इथे 800 रुपयाचं तुम्हाला पेमेंट आहे. पेमेंटपर्यंत आपण जाऊया. पेमेंट कशा प्रकारे करता येते ते आपण बघूया. फक्त पेमेंट मी करणार नाही आहे, तुम्हाला फक्त दाखवतोय. इथे रोजर पेचा पेमेंट ऑप्शन आहे. ओके ओके येस, सगळ्यात सोपं आहे. इथे तुम्हाला QR कोड दिसतोय, ह्या QR कोडला शो QR म्हणायचे. ओके, ₹1 एक्स्ट्रा लागतो याच्यामध्ये. हा QR कोड स्कॅन करायचा आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं असणार आहे. ही विंडो क्लोज होणार आणि ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जातात. आता इथे मी पेमेंट करणार नाही आहे, कन्फर्म आपण व्यवस्थित एकदम असा सॅम्पल फॉर्म भरलेला आहे. ओके, इथे सध्या मी एक्झिट करतोय आणि इथे बघू शकता सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, इथपर्यंत आपण आलेला आहे. जसं तुमचं पेमेंट कंप्लीट होईल, पेमेंट झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुमचं ऍप्लिकेशन प्रिंट करायचं आहे. सोपा ऍप्लिकेशन आहे. फक्त काय चुकायचं नाही, कॅटेगरी भरताना चुकायचं नाही, जेंडर भरताना चुकायचं नाही. आपण प्रोफाईलमध्येच त्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत, त्या आता काळजीपूर्वक भरायच्या. इथे पण त्या गोष्टी दिसतात. इथे बदलायचं असेल तर फॉर्म सबमिट करण्याच्या आधी प्रोफाईलमध्ये जाऊन बदलायच्या. ओके, तर या प्रकारे तुम्ही MSc CETचा यावर्षीचा 2025चा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. आय होप हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे आणि ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला सगळी माहिती फॉर्म भरायची डिटेलमध्ये मिळणार आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल, तुम्ही काय करू शकतात, तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमचे डाऊट विचारू शकतात. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचं फॉर्म लवकरात लवकर सबमिट कसा करायचा त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ही झाली MSc CET 2025चा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या अशाच माहितीसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.